जय गुरुदेव. मानवी जीवनामध्ये अत्यंत जीवन सहज व्हावं, सुखी व्हावं या विषयाच्या अनुषंगाने सहज जीवन हा विषय आपण निवडलेला आहे. सहज जीवनासाठी आपण श्रीमद भगवद्गीतेमधील काही श्लोकांचा, त्याचप्रमाणे श्रीमद भागवत व महाभारतामधील काही गोष्टींचा संदर्भ घेऊन आपलं जीवन कशा पद्धतीने सुखकारक होईल याबद्दलचा विचार हा आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. हा आजचा असणारा माझे पुष्प, माझे विचार मंथन हे माझे आईवडील, त्याचप्रमाणे असणारे दोन्ही सद्गुरू परमपूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज व परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून या विषयाला मी सुरुवात करत आहे. सर्वप्रथम श्रीमद भगवद्गीतामधील अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 29 भगवंत काय म्हणतायत बघा. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. अर्जुनाला हा सांगतायत, अरे मी सर्व प्राणीमात्र्यामध्ये समभावाने व्याप्त झालेलो आहे. मला कुणी प्रिय आहे किंवा अप्रिय आहे अशातलाही भाग नाही. परंतु विशेषत्वाने जे मला अनन्य भावाने पूजतात मी त्यांची अवश्य काळजी घेतो याबद्दल ते त्याला आश्वस्त करत आहे. भगवंताच्या बद्दल या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी एक छानसं उदाहरण दिलेलं आहे. जसं जे बीज असतं त्या बीजामध्येच वृक्ष असतो आणि वृक्षामध्येच बीज असतं, तसं या चराचर सृष्टीमध्ये विद्यमान असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये ईश्वर हा सर्वव्याप्त आहे. त्याच्यामध्ये असणारे सर्व जे लोक हे त्याच्यामध्येही व्याप्त आहेत आणि तो भगवान त्या जीवांच्यामध्येही व्याप्त आहे. असं एकमेकाचं सख्याचं नातं आहे. पण जीवाचं लक्ष त्या गोष्टीकडे नाही आहे. त्यामुळे या गोष्टींचा आधार घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये या गोष्टींचं, या रहस्यांचं आपण अवलंबलं असता, हे रहस्य समजून घेतले असता जीवन सहज झाल्याशिवाय राहत नाही. आपण आज या ठिकाणी जे व्यक्तिरेषा म्हणून सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, आपणही पाहत असतो आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या माणसाचे वेगवेगळे स्वभाव असतात, दिसणं असतं, रूप असतं, सगळेजण वेगवेगळे आहेत. तोच प्रकार आपण भागवतामधील किंवा श्रीमद महाभारतामधील एक कथा आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. भीष्माचार्य या ठिकाणी या पात्रामध्ये, या कथेमध्ये भीष्माचार्यांचं एक प्रमुख पात्र आहे. त्याबरोबर गेले भगवान श्रीकृष्णांचं आहे, दुर्योधन आहे व त्याच्या अनुषंगाने द्रौपदीची ही कथा आहे. अशा प्रकारे हे असणारे व्यक्तिरेखा, या व्यक्तिरेखांना आपण समजून घेतलं असताना आपणाला जे नको आहे त्या गोष्टी टाळल्या असता आणि जे चांगल्या गोष्टी आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब केले असता आपले जीवन सुखी काबर होणार नाही, सहज काबर होणार नाही. कारण ही पृथ्वी सत्व रज तम या गुणांनी व्यक्त झालेली आहे. असो, आपण आता कथेच्याकडे सुरुवात करतो आहोत. महाभारताचा प्रसंग घडलेला आहे. युद्ध झालेलं आहे आणि इकडं युधिष्ठिर अत्यंत नाराज आणि दुःखी अंतःकरणाने होऊन बसलेला होता. थोड्या मोठ्या लोकांनी, भगवान श्रीकृष्णाने व इतर जणांनी, ऋषीमुनींनी देखील त्यांना, ब्राह्मणांनी त्याला सांगितलेलं आहे, बाबा जी कर्मगती आहे कर्मगतीनुसार सर्व गोष्टी घडत असतात, त्याला आपण जबाबदार नसतो. त्याच्यासाठी म्हणून तेवढ्याने त्याचं समाधान होईना म्हणून भगवंतांनी त्याच्याकडून पापक्षालन करण्यासाठी यज्ञयागादी कर्म करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे लोकांना दान द्यायला सांगितलेलं आहे, जेणेकरून या पापाचं प्रायश्चित्त घेतले जाईल. क्षत्रिय आहे, क्षत्रियांचा धर्म हे युद्ध खेळणं आहे. जय पराजय हा विषय गौण असतो. परंतु इथे जय मिळाला असताना ज्या राज्यासाठी
यांचं एवढं मोठं महायुद्ध झालेलं आहे कौरवांचं आणि त्यांचं, हे सगळं माहीत असताना देखील त्याच्या अंतःकरणात एक भयंकर असा त्रास त्याला होतो आहे. भगवंताने समजून सांगितलेलं आहे, पण काहीही तसा उपयोग होत नाही म्हणाल्यानंतर सर्व मंडळी ही जे इच्छामरणी भीष्माचार्य जे बाणशय्येवरती रणांगणावरती मरणाची किंवा भगवंताची वाट पाहत बसलेले होते आणि भगवंताने देखील त्याला आश्वस्त केलं होतं की मी तुला अंतिम समयाला माझं दर्शन देईन. या प्रकारचा प्रसंग या दुर्योधनाच्या माध्यमातून निवडण्यात आलेला आहे. भीष्माचार्य बाणशय्येवरती पहुडलेले आहेत, इकडे रथामध्ये बसून पांडव बसलेले आहेत, भगवान श्रीकृष्णाने रथामध्ये बसलेले आहेत आणि युद्धक्षेत्राच्या ठिकाणी गेलेले आहेत. रणांगणामध्ये जिकडे तिकडे मुर्दे पडलेले आहेत, मांसाचे गोळे पडलेले आहेत, गिधाडं त्या ठिकाणी असणारे मांस खाता आहेत. इतकं विदीर्ण आणि विषिन्न असा प्रकारचं त्या ठिकाणचं हृदयद्रावक असणारं चित्र होतं. त्या अशा असणाऱ्या शरीरांच्यावरून ह्यांचे रथ चाललेले आहेत, हे चालत चालले ज्या ठिकाणी भगवान भीष्माचार्य इच्छामरणी हे पहुडले ते बाणशय्येवरती, त्या ठिकाणी ते पोहोचते झालेले आहे. आणि कृष्णाचा व भीष्माचार्यांचा त्याचप्रमाणे दुर्योधनाचा कोणत्या प्रकारचा संवाद होतो हे पाहण्यासाठी विविध असणारे ऋषीमुनी देवदेवता त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते पाहतायत आता काय ज्ञान देतोय युधिष्ठिराला भीष्माचार्य. भगवंतही त्याला कशा पद्धतीने आपलेसे करून घेत आहेत हेही त्या ठिकाणी पाहण्यासाठी ही सर्व मंडळी एकत्र आलेली आहे. आणि भीष्माचार्यच्या बद्दल भेटण्याच्या अगोदर त्याच्या पाठिंबाचं कारण असं घडलेलं आहे. युद्धाचा प्रसंग चालवला होता. दुर्योधन म्हणतोय, अहो भीष्माचार्य आजोबा, तुम्ही नुसते रणांगणामध्ये उभे आहात, पांडवांना तुम्ही नाश करत नाही, तुमचं त्यांच्यावरती प्रेम आहे, आमच्यावरती प्रेम नाही. या प्रकारचं ऐकल्यानंतर भीष्माचार्यांना क्रोध आलेला आहे. भीष्माचार्य त्याला सांगतायत, दुर्योधना, तुझी पत्नीला आज संध्याकाळी तू माझ्या विश्रांतीच्या ठिकाणी पाठवून दे, मी तिला आशीर्वाद देईन. अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. दुर्योधनाने देखील आपल्या पत्नीस भानुमतीस सांगितलेलं आहे. रात्र झालेली आहे, रात्रीचा प्रहर आहे. भगवान इच्छामरणी भीष्माचार्य त्या ठिकाणी भगवंताचं ध्यान करत बसलेले होते. आणि ही गोष्ट ज्यावेळेस कृष्णाच्या लक्षात आलेली आहे, जर भीष्माचार्याने हिला चांगल्या प्रकारचा वरदान दिलं तर पांडव निश्चितच हरणार, या गोष्टीची काळजी कृष्णाला लागून राहिली होती. म्हणून त्यांनी काय केलं, द्रौपदीला घेतलेलं आहे. द्रौपदीला सर्व समजावून सांगता आहेत आणि इकडे जाऊन भानुमतीला सांगतायत, अगं युद्ध खेळून आजोबा थकलेले असतील, तू कशाला जातीस, त्यापेक्षा उद्याच्याला सकाळी जा, नाहीतरी ते गाठ पडणारच आहे, तेवढी काय घाई करतेस. या प्रकारे भानुमती समजावून सांगितल्यानंतर ती देखील हो म्हणून गप्प बसते. आणि रात्रीच्या प्रहराला जे भगवंताचे हृदयामध्ये असणारे पांडवांच्यासाठी द्रौपदीसाठी भगवान त्या द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्याकडे गेलेले आहे. हातामध्ये कंदील घेतलेला आहे आणि गोंधळी पांघरलेली आहे. आणि द्रौपदीला ते आतमध्ये पाठवत आहे. द्रौपदी आत जाते, नमस्कार करते. भीष्माचार्यांना वाटलं दुर्योधनाची पत्नी आलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी सौभाग्यवती म्हणून अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. हे ऐकताच द्रौपदीने वाकून नमस्कार केलेला आहे. आणि ही ज्यावेळेस गोष्ट भीष्माचार्यांच्या लक्षात आली, त्याने विचारलं, कोण आहेस तू? त्यावेळेस तिने सांगितली, मी तुमची सून पांडवांची पत्नी द्रौपदी आहे. मग त्या कुणाबरोबर आली आहेस म्हणून त्यांनी प्रश्न केलेला आहे. त्या ठिकाणी ती सांगते, मी भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर आलेले. भगवान भीष्माचार्य बाहेर येत आहेत, पाहतायत, माई म्हणतायत कृष्णाला,
मी ध्यान करत होतो, मला कांबळी घेतलेला एक माणूस माझ्या समोर येत होता. तुझं दर्शन मला होत नव्हतं, तर तू आलायस. आता माझ्या मुखातून हिला वरदान प्राप्त झालेलं आहे, तर माझा शब्द हा खाली जाणार नाही, पांडवांचा विजय होईल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आश्वस्त भगवंतांना भीष्माचार्याने केलेलं आहे. पुढे ज्या वेळेस अशा प्रकारचा प्रसंग निघालेला आहे, म्हणून भगवंत अंतिम नारायण स्मृती, ज्यावेळेस माणूस भगवंताचं अंतकाळाला दर्शन करत असतो, विचार स्मरण करत असतो, त्यावेळेस भगवंत साक्षात त्याला दर्शन देण्यासाठी किंवा त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी प्रगट होत असतात. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्यांच्या समोर गेलेले आहेत. दुर्योधनाचे एक निमित्त होतं, प्रत्यक्ष भीष्माचार्यांचा जो कबूल केलेलं होतं की मी तुम्हाला दर्शन देईन अंतिम समयाला, त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंत दर्शन देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहे. अशा प्रकारची ही कथा या ठिकाणी आपणास सांगण्यात आलेली आहे. कथा थोडीशी दीर्घ आहे. कथेचा राहिलेला हा भाग हा उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, जेणेकरून व्यक्तिरेषांच्या मधील असणारा फरक आपण लक्षात घेणार आहोत. दोष असलेले टाकून दिले असता आणि चांगल्या विषय आपण लक्षात घेतल्या असता आपले जीवन सहज झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची एक कथा या ठिकाणी स्वल्पविराम देऊन मी इथं थांबवतो आहे. उर्वरित भाग उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.